ब्लड शिबिर होतात, रक्तदान शिबिर होतात, परंतु तो रक्तदान शिबिर होऊनही ते रक्ताचा उपयोग आणि रक्तदान जे आपण वेगळे सेपरेट प्लाझ्मा करतो त्याचा उपयोग सोलापूरच्या जनतेसाठी होत नाही. त्याची तस्करी म्हणा किंवा बाहेर स्टेटमध्ये ते पाठवले जातं, परंतु आमच्याकडे तसा ठोस पुरावा आतापर्यंत नव्हता. यामध्ये मला अन्न प्रशासन विभागाचं पण पाहिजे तेवढं सहकार्य त्यावेळेस मिळालं नव्हतं. परंतु आता आमच्या काही जनतेने इथे जे आहे त्यांना काही संशयास्पद एका गाडीला पाहून आल्यामुळे त्यांनी ती रोखली गाडी आणि त्यानुसार मला कळवलं. इथं आल्यानंतर त्यात पूर्णपणे तो जो टेम्पो आहे अशा प्रकारचा टेम्पो आहे, आपण वांगी बटाटी वगैरे जो भाजीपाला पाठवू शकतो अशा टेम्पोमध्ये सर्वसाधारण टेम्पोमध्ये प्लाझ्माच्या काही बॅग्स सापडले आहेत. जवळपास त्या 1000 आहेत जवळपास. आणि प्लाझ्मा हे एसी कंडिशन गाडीमध्ये पूर्णपणे एसीच्या वातानुकूलित ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायला हवे. इथं त्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे नियमाचे आणि त्यामुळे आम्ही ही गाडी व्यवस्थित चेक करून तो प्लाझ्मा ज्या ब्लड बँकेतनं कलेक्ट केला आहे तिथे आम्ही आता परत पाठवत आहे. अन्न प्रशासनचे अधिकारी आल्यानंतर चौकशी होऊन त्यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत. इलिगली नाही, टोटल इलिगली. सोलापूरमध्ये डेंग्यूचे पेशंट एवढे वाढले आहेत की इथं प्लाझ्मा आपल्या लोकांना गरजेचं आहे. कॅन्सरचे पेशंट पण सोलापूरमध्ये भरपूर आहेत. की लोकांचं म्हणणं आहे की आम्ही यापासून अल्ब्युमिन ग्लोब्युलिन सारखे इंजेक्शन बनवतो परराज्यात जाऊन. काय गरज, आपल्या सोलापूरच्या जनतेसाठी तुम्ही काहीतरी करा. मला परमिशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते दाखवत आहेत, परंतु एफडीएच्या लोकांना आम्ही आयुक्त सरांशी बोलणं झालं आहे, ते येत आहेत. त्यांच्यानुसार आपण त्यांच्या परमिशन आपण पाहूया. त्यांनी यामध्ये एक ब्लड बँक आहे का अनेक ब्लड बँकांचा सहभाग आहे? त्यांनी आम्हाला तर माहिती 8-9 ब्लड बँक आहेत की ज्या इलिगली हे सर्व करतात. तुमचे अधिकारी किती वेळेस त्यांना व्हिजिट केलेले आहेत? ब्लड बँकेला आम्ही 2-3 ठिकाणीच व्हिजिट केले, कारण ब्लड बँक हा पूर्णतः एफडीएचा विषय येतो. पण जेव्हा ही तस्करी होते आरोग्याशी जे ब्लडच्या संदर्भात आहे ते आमच्या कॉर्पोरेशनच्या अंडर आहे. मॅडम, एसबीआयटीचा नियम काय सांगतो की तुम्हाला 2 जरी पिशव्या पाठवायच्या असल्या तर त्यात तुम्ही सिव्हिलच्या हेडची परमिशन घ्यावी. ही परमिशन त्यांनी दाखवली का? नाही ना, दाखवली नाहीये. त्यासाठी आम्ही रील सरांशी पण कॉन्टॅक्ट केला. हा प्लाझ्मा जिथून कलेक्ट केला इतर न पाठवता आपण सिव्हिलमध्ये आपल्या शासकीय ह्याच्या नियंत्रणाखाली ठेवलं तर बरं होईल. ठीक आहे, चालेल. याच्यानंतर काय पोझिशन होईल? याच्यानंतर जयकर सर आणि जे आहे एफडीएची जी परमिशन दिलेली आहे ती जर इलिगल असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार. आणि ह्यानंतर भविष्यातही माझ्या सोलापूरच्या जनतेचं कुठलेही रक्त प्लाझ्मा काही असो एक थेंब परराष्ट्रात न जाण्याचं माझं एवढं त्यांना लोकांना विनंती आहे की तुम्ही पण याबद्दल सतर्क राहा. आणि यापूर्वी बरेच बातम्या प्रसारित झाल्या होत्या, त्याबद्दल काहीच ऍक्शन झालेली नव्हती तुमच्या आरोग्य विभागात? नाही, विजयकुमार उघडे साहेब सारखे मला येतात, पण मी पण म्हटलं की ठीक आहे, एफडीएचा प्रश्न असल्यामुळे मी थोडं त्यांना दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा मी म्हटलं तुम्ही मला पुरावा द्या की ज्या ठिकाणी मी सत्यता मला आता आली आहे. आणि मला खरंच विश्वास बसत नव्हता की खरंच हे असा प्रकार घडतोय इथं म्हणून. परंतु हा जो प्रकार पाहिला आहे, हा जो टेम्पो पाहिला आहे, त्यावरनं की गुजरात बाकीच्या राज्याच्या लोकांना सोलापूरच्या जनतेचं ना रक्ताचं काय किंमत आहे ना त्यांच्या प्लाझ्माची काय किंमत आहे. ज्या लोकांना आपली किंमत नाही त्या लोकांना आपण का म्हणून द्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला इथं त्याची सर्व गरज आहे. मॅडम, नेमका टेम्पो कुणाच्या मालकीचा? नेमका टेम्पो कुणाच्या मालकीचा? कुठली ब्लड बँक आहे? ब्लड बँकेचं नाव काय? मेडिकेअर. हा, मेडिकेअर आहे. मनोज शर्ला म्हणून आहे ते, त्यांच्या मालकीचा टेम्पो वगैरे. नाही, मालकीचं त्यांचं नाही मॅडम, टेम्पो गुजरातचा आहे. गुजरातून आलेला आहे. गाडी गुजरातची आहे. गाडी गुजरातची आहे आणि प्लाझ्मा आपल्या सोलापूर कंपनी आहे ती गुजरातची. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.